नमस्कार, मी पूजा. तर आज आपण करणार आहोत सातार स्पेशल कांदा लसूण मिरची मसाला. आता हा मसाला आम्ही दरवर्षी बनवतो. अगदी वर्षभर टिकणारा हा मसाला आहे. आता इथे मी कोणतंच फिल्टर वापरलेलं नाही, तर हा ओरिजिनल चटणीचा कलर आहे. तर जी लाल मिर्च पावडर आहे ती आम्ही कशा पद्धतीने बनवली तर याचा देखील व्हिडिओ मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथे मला साधारण 1 किलो कांदा लसूण मिरची मसाला बनवायचा आहे. यासाठी इथे 1 किलो कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि कढईमध्ये टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि पूर्ण पाणी ड्राय झाल्यानंतर शेवटी तेल टाकून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा किलो खोबरं किसून ते देखील गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. साधारण 250 ग्रॅम इथे पांढरे तीळ वापरलेले आहेत, ते देखील अगदी खरपूस असे भाजायचे. आणि त्यानंतर शेवटी जे आपण यामध्ये जे साहित्य टाकणार आहोत ते आहे लसूण. तर 1 वाटी लसूण घेतलेला आहे, तर तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो देखील तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा. आता हे चारही साहित्य जे मी घेतलेले आहेत, कांदा, खोबरं, पांढरे तीळ आणि लसूण, एवढंच साहित्य लागणार आहे. हे व्यवस्थितपणे आपल्याला मिक्सरमधून फक्त ओबडधोबडच बारीक करायचं आहे, याची पेस्ट करायची नाही. आता यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये मिरची लसूण मसाला बनवायचा आहे तर तेवढीच या ठिकाणी पावडर वापरायची. आता इथे मी साधारण 1 किलो मिरची पावडर वापरलेली आहे. तर हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि त्यानंतर आपली रेडी आहे सातार स्पेशल कांदा लसूण मिरची मसाला. आवडला असेल तर ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब